मुंबईत वेस्टर्नच्या मुली सेंट्रलच्या मुलाला लग्नासाठी नकार देतात असं निरीक्षण हायकोर्टानेच नोंदवलं आणि त्यानंतर उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली। मात्र खरंच वेस्टर्नच्या मुलींना सेंट्रलच्या मुलांबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधी चर्चगेटच्या लोकलमध्ये चढल्या आणि त्यानंतर त्यांनी मुलींशी संवाद साधला। या मुलींच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण पाहूया। चर्चगेट ते गोरेगाव हा माझा रोजचा प्रवास आहे, अर्थात वेस्टर्न लाईनवरचा। वेस्टर्न लाईनवरनं प्रवास करताना अर्थात थोडी गर्दी असते, मात्र हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय किंवा एक महत्त्वाचं विधान असं केलेलं आहे की वेस्टर्न लाईनवर राहणाऱ्या ज्या मुली आहेत, ज्यांचं लग्न अजून झालेलं नाहीये, त्यांना जर लग्न करायचं असेल तर त्यांना सेंट्रल लाईनवरती राहणारा मुलगा चालत नाही, त्याला त्या मुली होकार देत नाही, अशा प्रकारचं विधान खुद्द हायकोर्टाने केलेलं आहे। थोड्या बहुत प्रमाणात ज्या पद्धतीने मी प्रवास करते, माझ्या सहप्रवाशांशी बोलते, त्यानुसार हे विधान खरं आहे असं मला सुद्धा वाटतंय। मात्र माझ्या मैत्रिणींना आज मी विचारणार आहे की त्यांचं नेमकं मत काय आहे की वेस्टर्न लाईनवर प्रवास करताना सेंट्रल लाईनवरचा मुलगा त्यांना लग्नासाठी योग्य वाटतो का, आपण त्यांनाच विचारणार आहोत। जर सेंट्रल लाईनवरच्या एखाद्या मुलाचं स्थळ आलं तुला तर तू होकार देशील का? नाही, बिलकुल नाही। बिकॉज ऑफ ते ट्रॅव्हल मला जमणारच नाही, खूप रश असते तिथे। नाही, मला नाही जमणार, एवढं लांबचा ट्रॅव्हल नाही आणि त्या साईडला नाहीच जमणार। वेस्टर्न लाईन ही सेंट्रल लाईनपेक्षा कशी चांगली आहे का? हो, चांगलीच आहे, प्रवास करायला काही प्रॉब्लेम नाही तसा। फार गर्दी नसते? नाही। तुम्ही काय सांगाल? विरार ट्रेनमध्ये गर्दी असतात। विरार ट्रेनमध्ये येस। तुमचं लग्न झालंय? नाही। तुम्ही सेंट्रल लाईनवरच्या मुलाला होकार देणार का जर तिकडचं स्थळ आलं तर? नो। मी स्वतः ठाण्यामध्ये ऑफिसला जाते, पण आणि तेही गोरेगाव टू ठाणा, बट मी स्वतः ड्राईव्ह करून जाते बिकॉज आय डोंट लाईक हा ट्रेनचा ट्रॅव्हलिंग। सो मी डेफिनेटली प्रिफर करीन वेस्टर्न लाईन बिकॉज ऑफ लॅक ऑफ मॅनेजमेंट। मुंबईतल्या मुलींनी लग्न वगैरे भानगड मुंबई सोड, मला भानगडच रे, लग्नच नाही करायचं। अच्छा, म्हणजे प्रवासामुळे नाही, प्रवास हा एक फॅक्टर आहे, बाकी पण खूप सारे आहेत ना, तर कशाला करायचं, भानगडच नको ती। प्रवासाचा इतका असा काय ताण येतो घरी गेल्यानंतर की संसारात प्रवास हा एक खूप मोठा अडथळा ठरतो। काही विवाहित महिला आहे, आपण पुन्हा त्यांना विचारणार आहोत की काकू, घरी गेल्यानंतर असं काय ताण येतो किंवा असं किती दगदग होते की त्याच्यामुळे प्रवास हा नकोसा वाटायला लागतो? घरी जाऊन परत जेवण, मुलांचे सगळं म्हणजे व्यापच असतो ना, म्हणून। तुम्हाला असं वाटतं की वेस्टर्नला कमी आणि सेंट्रलला जास्त आहे? असं नाही, उलट वेस्टर्नला विरार बघा, विरारमध्ये चढाल तर तुम्ही सगळं विसराल आयुष्य। सेंट्रलचं काय झालंय, सेंट्रलचं सारखं गोंधळच चालू असतो, तो गोंधळ कधी संपतच नाही, त्यामुळे सेंट्रलला जाणाऱ्या मुलींना भीती वाटते की नको गो बाबा तो प्रवास। तिकडच्या गाडीचा प्रवास आहे ना, ते म्हणजे गाड्या पण घाण असतात आणि एकदम हे असतं, गचडी गर्दी खूप असते, त्यामुळे तिकडचा प्रवास करत नाही। म्हणून या पोरी तिकडे लग्न करायला, त्याला कोणत्या मुलांवर लग्न करायला बघत नाही, घरावर या साईडला वेस्टर्न लाईनच असं सांगतात। मुंबईत येऊन कसं वाटतं? हे लोकल वगैरे पुण्यात कसं ठीक वाटतंय, फास्ट लाईफ आहे मुंबईचं खूप। पुण्याला एकदम रिलॅक्स, मी बाईकशिवाय कधीच फिरले नाही आणि इथे लोकलशिवाय प्रवास केल्याशिवाय राहतच नाही, रोजच लोकलचा प्रवास आहे। मला नाही वाटत मुंबईच्या मुलींनी असा विचार करावा, कारण की फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे सगळीकडे जाण्या येण्यासाठी। जीवनसाथी निवडताना ही अट त्यांनी कधी ठेवलेली मला वाटत नाही, कारण ही फ्लेक्झिबिलिटी असल्याशिवाय त्या नोकरीच करू शकणार नाहीत। प्रवास मुंबईतला हा इतका मोठा अडथळा झालाय की आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय सुद्धा तुम्हाला प्रवास किती करावा लागतोय, कसा करावा लागतोय हे लक्षात घेऊनच घ्यावे लागतात। मग लग्नासारखी महत्त्वाची गोष्ट सुद्धा आपल्याला लग्न करायचं असेल तर किती प्रवास करावा लागेल लग्नानंतर, ही गोष्ट लक्षात घेऊनच मुलींना लग्नासारखे निर्णय घ्यावे लागतात। आपला जोडीदार नेमका कुठला निवडायचा याचे निर्णय घ्यावे लागतात आणि अर्थात मुंबईतला प्रवास हा आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना अडसर ठरतोय आणि हीच मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे। कॅमेरामन अरविंद वार्गेंसह मनश्री पाठक, ABP माझा, मुंबई।